आम्ही शामराव श्रीरंग पवार, राजेंद्र किसन पवार यांच्या मुलीच्या लग्नाकरता आम्ही इथे गावाकडे काल आलो होतो. दिनांक 8/5/2026 आम्ही खास लग्नासाठी आलो होतो, सत्कारासाठी नाही. पण त्यांनी जो आमचा सत्कार केला फार आम्ही भारावून गेलो. आणि हा सत्कार आमचा नव्हता, हा जनार्दनांचा सत्कार होता आणि तो आम्ही स्वीकारला. आम्ही ज्या चार चित्रपटातून काम करत आहोत फिल्म अभिनेता म्हणून, 2 हिंदी फिल्म आहेत, 2 मराठी फिल्म आहेत. पहिली फिल्म आहे शिरछेद पार्ट 2 हिंदी, डायरेक्टर आहे श्री प्रवीण मोहारे. आता नुकताच उन्हाळा कडक पडला आहे आणि त्यामुळे चित्रीकरणास थोडा विलंब होत आहे. दुसरा चित्रपट आहे सेहरन एक डर. या चित्रपटात डॉक्टर अनिकेत अवस्थी यांची भूमिका साकारत आहोत. आणि पिक्चर संघर्ष यामध्ये आम्ही निभावत आहोत. कथा आम्हीच लिहिली आहे आणि ती जे घडलं आहे तसंच लिहिलं आहे, त्यात काय वावगं असं काही नाही. आणि चौथा पिक्चर नुकताच आम्हाला मिळाला आहे गुंडा. या चित्रपटातून आम्ही पोलीस हवालदाराची भूमिका साकारत आहे आणि त्यामध्ये एका फिल्म अभिनेत्याला आणि हिरोईनला यांचं घरगुती कारणावरून थोडा वादविवाद होतो आणि त्या फिल्म अभिनेत्याला, हिरोला आम्ही समजावतो आणि त्यांना पोलीस अधिकारी बनवतो. थोडक्यात कथा मी आपणाला बोलणार आहे. असे 4 चित्रपट आमच्याकडे आहेत. ते आम्ही नेटाने आणि चांगली भूमिका जेवढी करता येईल एवढ्या मी करण्याचा प्रयत्न करू. नेहमीप्रमाणे व्हिडिओमध्ये आम्हाला दाखवायला कोण नाही आहे. आता हे जे विहंगमय दृश्य आम्ही टिपतो आहे ते आपल्या वारगडेवाडीचं आहे. बघा, सर्व घरं निशब्द शांत आहेत. आपापल्या गाड्या आपापल्या पार्किंगमध्ये उभ्या आहेत, ट्रक्स आहेत, ट्रॉली आहेत आणि सर्व आहेत. सांगण्याचा माझा उद्देश आहे, मी काय आमच्या घरगुती कारणासाठी इथे आलेलो नाही आहे. मी खास ह्या लग्नामध्ये वधूवरांना आशीर्वाद देण्याकरता आलो आहे. मालकांच्या आग्रहास्तव मी आलो आहे. त्यात माझा मुलगाही आला आहे. पण त्याच्याशी मी काल बोलू शकलो नाही, कारण तो त्यांच्या मित्रासमेत होता आणि आमच्या घरचेही आले होते आणि त्यांची मी काय कारणास्तव गाठ घेऊ शकलो नाही. ठीक आहे, जे काय आहे ते सामोपचाराने मिटवण्यात येईल, नाही तर मग पुढेही जाण्यात येईल असं मी त्यांना इशारा देत आहे. पण त्याचं सर्वस्व आपणच जबाबदार आहात असं मी मानेन. श्री राजाराम श्रीरंग पवार आणि कुटुंब मंडळी भाऊ आहेत माझे, पण तेच जबाबदार राहतील, आम्ही नाही. का आम्ही सरळ मार्गाने चाललो आहोत. आता त्या विषयाकडे मी जास्त जाणार नाही, कारण मी लग्नासाठी इथे आलो आहे. तसेच बरेच मान्यवर भेटले, सरपंच नाना तेही भेटले. विजय पवार माझे भाऊ आहेत, नुकतेच रिटायर झाले आहेत. आणि हनुमंत पवार हे फायर ब्रिगेडमधून रिटायर झाले आणि त्यांच्या हस्ते माझा सत्कार करण्यात आला आहे. शाल श्रीफळ आणि गुलाबाचं फूल देऊन माझा सत्कार झाला आहे. हा, एवढं बोलतो आणि व्यंगमय दृश्य टिपत आहे.
बघा गाई गुरं वगैरे कशी बांधलेत गोट्यात आपल्याला दाखवत आहे. आणि हे आमच्या दाजींचं घर आहे. आणि काही कारणास्तव आमच्या बहिणीला येता आलं नाही लग्नाला. सर्व असं टिपत आहे. हे आमचं वास्तुशास्त्र शेजारी आहेत दाजींचे आणि तेच आपलं घर बांधणार आहेत. त्यांनाच कॉन्टॅक्ट देण्यात येईल. आबा आहेत, आबा पण चांगले आहेत, मित्र आहेत माझे. ते मला पुढे जाण्यास नेहमी उत्तेजित करतात. श्री सद्गुरू अण्णा महाराजांची किमया आहे आणि तीर्थक्षेत्र करून आम्ही आलो आहे. आणि आमचे राजेंद्र वारागडे हे माझे पण दाजी आहेत, संपत वारागडे दाजी आहेत. आणि हे सर्व आबा बिबा सर्व मंडळी मला पुढे जायला नेहमी पाठिंबा देत असतात. कारण ह्या वाडीचा मी मामा आहे. मामाच्या रीतीने जेवढं मला करता येईल एवढं मी करेन. आणि आबांचा मुलगाच माझं घर बांधणार आहे आणि कॉन्टॅक्ट मी त्यांनाच देणार आहे, बाकी कोणालाही नाही. खरं दिलेल्या शब्दाला मी जागणार आहे. आणि ह्या वाडीने मला भरपूर सहकार्य दिलं आहे. माझे पाठीराखे आहेत ते आणि हेच मला पुढे घेऊन जातील. आणि श्री ज्योती सिद्धिविनायक मंदिर इथे मी ड्युटी केली आहे. ते सिद्धिविनायक सदैव पाठीशी राहतील. श्री दत्त महाराज पाठीशी राहतील. अण्णा महाराज पाठीशी, माझे वडील आहेत तेही पाठीशी राहतील. आता गुरुवर्य टेंबे महाराज आहेत, त्यांची आई सर्व कृपा आशीर्वादाने हे चाललं आहे. आणि मी या वाडीला जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत वाडीला मी विसरणार नाही, एवढं बोलतो. आणि व्यंगमय मी दृश्य टिपतो वाडीचं. बघा ऊसाची शेती आहे, हे आमच्या दाजींचं घर आहे. आणि आता ग्रामपंचायत भुईंज यांनी पण चांगलं इथं सहकार्य केलं आहे ना. आणि सर्व ग्रामपंचायत भुईंज, वारगडेवाडी आणि सर्व पंचक्रोशीतील मंडळी यांना मी अभिवादन करतो. आणि माझा हा छोटासा व्हिडिओ संपवतो. आणि जी मला भूमिका पार पाडायची आहे ती मी निर्विवादपणे पार पाडीन अशी मी ह्या जनतेला ग्वाही देतो. आणि आपण मला पुढे ढकललं आणि जे माझं मनोरथ पूर्ण केलं, चित्रपट माध्यमातून मी पुढं चाललो आहे. आणि असाच पाठिंबा त्यांनी मला दर्शवावा. मी माझी भूमिका योग्य करेन, ही अण्णा महाराजांची किमया आहे असं मी मानेन. आम्हाला आणि विरोधकांना त्यांनाही शाबूत ठेवा, पण जर त्यांनी काही दिलं नाही तर आम्हाला पुढचं पाऊल उचलावं लागेल असं मी म्हणेन. ही धमकी नाही, हे समजावण्याचा प्रयत्न आहे. आणि त्यासाठी मी इथे आलो नाही धमकी देण्यासाठी, आणि परत समजावण्यासाठी मी आलो आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला सांगत आहे, आमचं आहे ते आम्हाला द्या, बाकी आमचं काही दुसरी गोष्ट नाही आहे. कारण कोणी आजोबा पंजोबांनी वरती नेलं नाही आहे. आणि तुम्हाला न्यायचं असेल तर न्या बाबांनो, पण वागणं सरळ ठेवा. सरळ मार्गानेच आम्ही चालत आहोत, एवढं बोलतो. आणि मी माझे 2 शब्द पुरे करतो आणि हा व्हिडिओ परत पूर्ण करतो. आणि हा व्हिडिओ अण्णा महाराजांना मी समर्पित करतो, टेंबे महाराजांना समर्पित करतो. आणि सर असेच सद्गुरू आमच्या पाठीशी राहावेत. सद्गुरू राहावा असा पाठी राखा. कारण भुईंजला मी त्यांचा बॉडीगार्ड होतो सरांचा. सरांना मी जवळून पाहिलं आहे. आणि असंच त्यांनी प्रेम दाखवावं. आणि ह्या पुढे मी काय आता पौर्णिमेला येऊ शकलो नाही, त्या चित्रीकरणाच्या माध्यमातून मी नाही येऊ शकलो आहे. पण मी आता परत येईन. जसे आपले फडणवीस साहेब बोलतात मी परत येईन, असंच मी येईन. आणि आपलं प्रेम आम्हाला द्यावं सर्वांनी. आणि आम्हाला पुढं शाबासकीची पाठ आमच्या पाठीवर ठेवावी, एवढं बोलतो. आणि आबांना पण लीन होतो, नमस्कार करतो मी आबांना, कारण आबा माझे खास आहे तिथले, एवढं बोलतो. आणि इथेच थांबतो. आणि हे पहाटेचं व्यंगम दृश्य आहे हे चित्रित करत आहे. आणि हा व्हिडिओ मी अण्णा महाराजांना सुपूर्द करतो आणि टेंबे महाराजांना करतो. श्री क्षेत्र नारायणपूर यांना मी विसरणार नाही. ज्यांनी मला वाडीतल्या यांनी ज्याला मला तिकडेच नेऊन सोडलं,
आणि त्यांच्यामुळे माझं आता चांगलं झालं आहे असं मी म्हणेन. एवढं बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, भारत माता की जय, जय हिंद. आणि आबांच्याकडे नेऊन हा व्हिडिओ संपवतो मी.